नमस्कार मुलांनो. काल आपण दुसरी कविता संतवाणी त्यामधील पहिली आहे जैसा वृक्ष नेणे या कवितेचे कवी संत नामदेव यांचा परिचय या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. संत नामदेवांचे कार्य हे या ठिकाणी आपण पाहत असताना ते कशा पद्धतीचे विठ्ठल भक्त होते हेही पाहिलेलं आहे. आणि जैसा वृक्ष नेणे या अभंगामध्ये संत नामदेवांनी संतांना झाडांची उपमा देऊन त्यांची थोरवीचं वर्णन केलेलं आहे हे सांगितलेलं आहे. मग आता या ठिकाणी उपमा म्हणजे काय आहे सांगा बरं. गेल्या वर्षी आपल्याला झालेला आहे. उपमा म्हणजे काय? उपमा अलंकार दोन वस्तूमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो, तेथे उपमा अलंकार होतो हे आपल्याला माहिती आहे. दोन वस्तूमध्ये सारखेपणा दाखवलेले आहे. उदाहरणार्थ, आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. उदाहरण कोणतं घेतलं आपण? आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही हे घेतलेलं आहे. मग आता इथे तुलना दोन व्यक्तीमध्ये केलेली आहे. कुणामध्ये? तर आई आणि दैवत. दैवत म्हणजे देव, देवासमान. मग आई कशी आहे? तर दैवतासारखी, म्हणजे कुणासारखी? देवासारखी. आता या आई आणि देव यांची तुलना करण्यामध्ये इथे सारखी हा शब्द इथे आलेला आहे. काय म्हटलेले? आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणजे आई सारखे, सारखे हा इथे शब्द आलेला आहे. त्यामुळे दोन वस्तूमधील साम्य म्हणजे सारखेपणाचं वर्णन जिथे केलेलं असतं तेथे उपमा अलंकार होतो. म्हणून या ठिकाणी आईला उपमा देवाची दिलेली आहे. अशा पद्धतीचं वर्णन इथे आलेलं आहे. लक्षात येते का? तर संत नामदेव म्हणजे संतांची संगती कशी असते, संत लोक संतांचं आचरण कशा पद्धतीचं असतं हे या ठिकाणी उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. उपमा अलंकार इथे दाखवण्यात आलेला आहे. काय म्हटलेले? झाडांची उपमा कोणाला दिलेली आहे? संतांना दिलेली आहे. बघा, नामदेवांनी संतांना झाडाची उपमा देऊन त्यांची थोरवी वर्णन केलेलं आहे. कशा पद्धतीचे थोर संत आहेत हे या ठिकाणी ते झाडाची उपमा देऊन सांगितलेली आहे. ते आज आपण इथे पाहणार आहोत. चित्रामध्ये संत नामदेव हे विठ्ठल भक्त होते. हे कशा पद्धतीने विठ्ठलाची भक्ती करत होते हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. मग आता या ठिकाणी संत नामदेवांच्या परिचयानंतर या प्रस्तुत अभंगाकडे आपण वळत आहोत. मग आता या पहिल्या चरणामध्ये काय सांगितलेलं आहे बरं? जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. जैसा म्हणजे काय? जसा. शब्द अर्थ काय? जैसाचा जसा. वृक्ष झाड है ना. नेणे म्हणजे जाणत नाही. मान म्हणजे सन्मान किंवा गौरव. अपमान चा अर्थ काय? अवमान. तैसे म्हणजे तसे. सज्जन म्हणजे संत. वर्तताती तर वागतात किंवा वर्तन करतात. आता हा आपण काय पाहिले? सगळ्या या पहिल्या कडव्याचे शब्दार्थ पाहिले. मग अर्थ बघूयात आता. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती म्हणजे काय? या ठिकाणी संतांची महतीचं वर्णन करताना संत नामदेव म्हणतात, ज्याप्रमाणे वृक्षाला म्हणजेच कुणाला? झाडाला मान आणि अपमान यांचे काहीच वाटत नाही, म्हणजे दोन्हीही मानापमान दोन्हीही समान वाटतात, त्याचप्रमाणे बघा, त्याचप्रमाणे संतांना सुद्धा म्हणजे जो सज्जन व्यक्ती आहे त्या सज्जन व्यक्तीला सुद्धा मान अपमान काही वाटत नाही. म्हणजे कुणी आपला मान राखला काय आणि कुणी आपला अपमान केला काय, काहीही वाटत नाही. लक्षात येते का? मान अपमान हे दोन्हीही समान वाटतात. सज्जन व्यक्ती तैसे ते सज्जन वर्तताती, जशा पद्धतीने वृक्षाला काहीही वाटत नाही, मान अपमान कोणी केलं काय, काही बोललं तरी काही वाटत नाही, तशा पद्धतीने या संतांना सुद्धा कोणीही काहीही बोललं तरी काही वाटत नाही. ते वृक्षाप्रमाणे संतांचं वर्तन आहे.
म्हणून या ठिकाणी उपमा अलंकार होतो. का होतो? तर वृक्षांना मान अपमान माहिती नाही है ना, तशा पद्धतीने सज्जनांना सुद्धा मान अपमान ते जाणत नाहीत. म्हणून या ठिकाणी संतांना झाडाची उपमा दिलेली आहे. म्हणून या या चरणामध्ये किंवा या अभंगामध्ये उपमा अलंकार होतो. यानंतर दुसरं कडवं पाहूयात. येऊन या पूजा प्राणी जे करीती त्यांचे सुख चित्ती तया नाही. मग आता या चरणामध्ये काय सांगितलेलं आहे की कोणीही प्राणी या ठिकाणी आला, बघा, येऊन या पूजा प्राणी जे करीती त्यांची सुखचित्ती तया नाही. आता येऊन या म्हणजे कोणी आला, पूजा म्हणजे काय, आपण जसं देवाची पूजा करतो ना तशा पद्धतीची पूजा. प्राणी जे करती, कोणताही प्राणी जरी आला तरी येऊन तो पूजा केला तरी त्यांचे सुखचित्ती तया नाही. चित्ती म्हणजे काय, मनात, तया त्यांना नाही. म्हणजे कोणी माणसाने येऊन वृक्षाची पूजा केली तरी वृक्षांच्या मनाला सुख किंवा आनंद होत नाही है ना. कोणीही प्राणी येऊन जरी पूजा केली तरी त्यांना काही वाटत नाही, चित्ती तया नाही, त्यांना काहीही वाटत नाही. या माणसांनी माझी येऊन पूजा केली, या प्राण्यांनी माझी पूजा केली म्हणून मला बरं वाटलं असं नाही, किंवा यांनी केली नाही म्हणून वाईटही वाटलं नाही है ना. चित्ती म्हणजे त्यांच्या मनात त्यांना असं काहीही वाटत नाही. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तयान म्हणती छेदू नका. बघा आता इथे अथवा एखादा कोणी प्राणी आला आहे ना, मानव प्राणी गेला आणि लावलेला झाड तो तोडायला लागला तरी त्यांना तो म्हणत नाही की तुम्ही का तोडत आहात. आता या ठिकाणी शब्दार्थ बघूयात. अथवा म्हणजे किंवा, अथवा म्हणजे किंवा, छेदू नका, तोडू नका. बघा, एखादा व्यक्ती तिथे गेला आहे, झाड दिसता क्षणी काही ना वाटतं की हे झाड तोडलं पाहिजे आणि त्यावेळेस ते झाड तो तोडायला जातो. मग तोडत असताना वृक्ष म्हणत नाही की तुम्हाला तोडू नका है ना. कुणी येऊन वृक्षाला तोडले तरी तो त्या माणसांना तोडू नका असे म्हणत नाही. तो अविचल राहतो, तो काहीही करत नाही, शांतपणे राहतो. तशा पद्धतीने या ठिकाणी सज्जन जे व्यक्ती आहेत त्यांचंही वर्तन अशाच पद्धतीचं असतं. निंदा स्तुती सम मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. निंदा स्तुती म्हणजे काय, निंदा म्हणजे नालस्ती, अपमानकारक बोलणे. स्तुती म्हणले की प्रशंसा, सगळ्यांना स्तुती आवडते. निंदा केली की आपल्याला लगेच वाईट वाटतं है ना. कोणी आपल्याला जर आपला अपमान केला तर आपल्याला वाईट वाटतं, पण त्याच व्यक्तीने जर आपली स्तुती केली तर आपल्याला चांगलं वाटतं है ना. निंदा स्तुती म्हणजे निंदाही केली, अपमान केला आणि परत स्तुती केली. सम मानिती, सम म्हणजे समान, सारखे, मानिती म्हणजे मानतात. पूर्ण धैर्यवंत, धैर्यवंत म्हणजे हिम्मतवान किंवा गंभीर, निश्चल, अशा पद्धतीने साधू ऐसे. काय सांगितलेलं इथे, निंदा स्तुती सम मानिते जे संत, म्हणजे निंदा स्तुती अपमानकारक आणि प्रशंसा करणारे है ना. अपमान झाला काय आणि कोणी आपली प्रशंसा केली काय, ते दोन्हीही आपल्याला समान आहेत. सम म्हणजे समान आहेत. पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे, अशा पद्धतीचे साधू धैर्यवंत आहेत, पूर्णतः धैर्यवंत आहेत. का, निश्चल आहेत. जशा पद्धतीने वृक्ष आहे ना, झाड तोडल्यानंतर तुम्ही का तोडत आहात असं म्हणत नाही, अविचल आहे. तशा पद्धतीने या ठिकाणी साधूंचा, या ठिकाणी तुम्ही निंदा किंवा स्तुती या दोन्हींनाही साधू समान लेखतात. त्यामुळे निंदा व स्तुती त्यांना सारखीच असते, त्यामुळे ते निश्चल असतात. निंदा स्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही. आपले कोणी प्रशंसा केली की आपल्याला लगेच आनंद होतो की नाही, तशा पद्धतीने ते दोन्हीही समान मानतात. संतांना उपमा वृक्षांची दिलेली आहे. वृक्ष जरी या ठिकाणी काही बोलत नसला
तरी सुद्धा तो तो जशा पद्धतीने वर्तन करतो तशाच पद्धतीने हे साधू वर्तन करत असतात. आता त्यानंतरचं चरण, नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी तरी शिवा तरी जीव शिवा गाठी पडून नि जाय. आता नामा म्हणे ज्यांची जरी होय भेट है ना. या ठिकाणी भेटीचा अर्थ काय, गाठ भेट. जीव म्हणजे प्राण, शिव परब्रह्म परतत्व आणि गाठीचा अर्थ आहे एकत्र येणे, जाय म्हणजे होते. संत नामदेव या ठिकाणी म्हणतात की अशा संतांची जेव्हा गाठभेट होते तेव्हा साक्षात जीवाशिवाची गाठ पडते. म्हणजे काय तर ज्या वेळेस असे संत ज्या सहवासामध्ये आपण जाऊ त्यावेळेस आपल्याला साक्षात परब्रह्माची भेट होत असते. या संतांच्या भेटीमुळे प्रत्यक्ष परब्रह्माची भेट किंवा परब्रह्माच्या भेटीचं सुख आपल्याला मिळतं. म्हणून या ठिकाणी संत हे सज्जन आहेत असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता या ठिकाणी या अभंगामध्ये समानार्थी शब्दांचे अर्थ सांगा असं म्हटलं तर आता पहिला शब्द समानार्थी कोणता येईल बरं सांगा. पहिला आहे वृक्ष. पहिल्या चरणामध्ये कोणता आहे, वृक्ष आहे. मग याला समानार्थी शब्द काय, वृक्षाला झाड आहे, तरू आहे. झाड आहे, तरू सुद्धा आहे. हां, आता त्यानंतरचं दुसरा काय येईल बरं. दुसरा आहे सुख है ना. इथे आहे तो दुसरा काय आहे, सुख. सुख म्हणजे काय, आनंद समाधान. हां, आणि त्यानंतर आहे सम. त्यानंतरचा कोणता इथे, सम म्हणजे सारखे समान है ना. समान सारखेपणा असलेले त्याला सम म्हणतो. मग आता जसं आता समानार्थी पाहिलं तशा पद्धतीने विरुद्धार्थी बरं. विरुद्धार्थी इथे पहिला कोणता आहे विरुद्धार्थी, मान. मानाच्या विरुद्धार्थी काय येईल, अपमान. काय येईल, अपमान. आता त्यानंतरचं आहे दुसरा आहे निंदा. दुसरा कोणता आहे, निंदा है ना. त्याला विरुद्धार्थी काय येईल, तिथेच आहे स्तुती. काय आहे, निंदाला स्तुती. त्यानंतरचं आहे सुख. काय येईल, दुःख. सुखला काय येईल, दुःख. आणखीन एक आहे बघा इथे, कुठे आणखीन एक बघा, दिसते का कुठे तुम्हाला, इथे आहे पूर्ण. पूर्ण धैर्यवंत म्हणले, पूर्णला काय येईल, अपूर्ण. अशा पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी शब्द ओळखता आले पाहिजेत. या कवितेमध्ये संत नामदेवांनी आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी वृक्षाचं जतन करायचं आहे हेही सांगितलेलं आहे. पर्यावरण संरक्षण हे मूल्य आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्याचीही जोपासना आपल्याला करायची आहे. वृक्ष लावणं सोपं आहे हे आपण काल पाहिलेलं आहे. त्या पद्धतीने आपल्याला वृक्षाचं जतन करणं, संवर्धन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे है ना. पर्यावरण संरक्षण हे आपला गाभा घटक या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे संवेदनशीलता म्हणजे या भंगामध्ये की वृक्षांना जशा पद्धतीने आपण मान अपमान केला तरी काही वाटत नाही, तशाच पद्धतीने या साधू संतांना सुद्धा पण आपण मान अपमान केला तरी त्यांना काही वाटत नाही. ते दोन्ही समानच मानतात. ही संवेदनशीलता हे मूल्य आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि पर्यावरणाचं रक्षण करणं है ना, पर्यावरण परिणामक संप्रेषण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. जीवन कौशल्य जे आहे आपलं परिणामकारक संप्रेषण हे या ठिकाणी म्हणजे याचा परिणाम आपल्यावरती होतो. म्हणून या ठिकाणी वृक्ष लागवड
करणं काळाची गरज आहे आणि आपल्याला ते करायची आहे. जशा पद्धतीने आपण वटवृक्षाची पूजा करतो, पूजा केल्यामुळे या वडाची पूजा केल्यावर वडाच्या झाडांना आनंद होतो आणि बाकीच्या झाडांना आनंद होत नाही असं काहीही नाही. म्हणजे कोणत्याही झाडाची पूजा केली काय आणि कोणत्या झाडाची पूजा नाही केली काय ते त्यांना दोन्ही समान वाटतात. तशा पद्धतीने माणसाचे वागणे वृक्षाप्रमाणे असावं. म्हणून माणसाने वृक्षतोड करू नये आणि वृक्ष या ठिकाणी लावणं गरजेचं आहे. पर्यावरण शुद्ध हवा आपल्याला या ठिकाणी मिळत असते. या अभंगातून संतांनी दिलेली जी वृक्षांची उपमा आहे, संतांचं वागणं कशा पद्धतीचं असतं हे पटवून देण्यासाठी वृक्षाचं उदाहरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. हे या कवितेमध्ये म्हणजे संतवाणीमध्ये आपण अभ्यासलेलं आहे.